आणि आपण इंडेमनिटी बॉन्डवर सह्या सुद्धा करतो. कशासाठी? 200 रुपयासाठी. कित्येक ठिकाणी तर आम्हाला आमच्या भाऊजी सुधीर भाऊजींनी हेही सांगितलं की तिथं डिपॉझिट पण घेतात. म्हणजे अशा पद्धतीने जितना निचोड सकते हैं उतना निचोड के लेतात. तर बँक काय मेहरबानी करते का? बँक प्रोसेसिंग फी घेते. ज्या पाऊच मध्ये दागिने ठेवले जातात त्या पाऊचचे पण पैसे घेते. विविध 7-8 वेगळे वेगळे प्रकाराचे फी ही ती बँक लावते. बरं, कर्ज 100% एफडी, कारण ते कोर्टच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे तेही डुबण्याचं जाण्याचं काही कारण नाही. पण असं असताना जो गोल्ड व्हॅल्युअर आहे, जेव्हा तो सांगेल भरतभाई की हे सोनं काय कसोटीचं आहे, तेव्हाच तुम्ही पैसे देता ना. आम्ही काय म्हणतो, तुम्ही त्याला 1 लाख रुपये देतात, आम्हाला 50,000 ते आम्ही नाही मागत आहे. पण एक सन्मानजनक असे काहीतरी पैसे असायला हवे. मग आता मला वाटलं 200 द्यायचे, यांना वाटलं हे 130 रुपये देतील, हे यांना वाटलं हे 400 देतील, त्यांना वाटलं ते 100 देतील. असं नाही ना चाललं. म्हणजे एखादा प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन घरी येतो, तो सुद्धा 1000 रुपये घेऊन जातो आणि गोल्ड व्हॅल्यूअरला 200 रुपये मिळतात. आणि म्हणून आपण ही शासनाकडे मागणी केली आहे की एक एसओपी असावी. 1 लाखाचं सोनं जर मी व्हॅल्यू केलं तर त्याचे मला किती पैसे मिळणार? मग ते मुंबईतही तितकेच मिळतील, ते रत्नागिरीतही तितकेच मिळतील, ते नागपूरला पण तितकेच मिळतील, ते संभाजीनगरला पण तितकेच मिळतील. राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही जा, 1 लाखाचं जर व्हॅल्युएशन केलं तर त्याचे पैसे हे अकोल्याला पण तितकेच मिळतील. अशा पद्धतीची एक एसओपी होणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण त्यामुळे एक वाक्यता येणार आहे. आता तुम्ही बघा, तुम्ही करायचं तर करा, नाही तर दुसऱ्या ठिकाणून आम्ही करू. ICICI किंवा काही प्रायव्हेट बँक्स आहेत, त्यांची तर अरेरावी झाली. तुम्ही पाहताय की तुम्ही नाही केलं तर बाहेरच्या राज्यातून आणू, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. तर अशा पद्धतीने झालं तर या राज्यामध्ये जे आपले सोनार आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांच्यावरती अन्याय केले जातात. आणि म्हणून ही एसओपी होणं अतिशय गरजेचं आहे. आज खडके साहेबांसारखे एक अनुभवसिद्ध असे व्यक्ती आपल्याकडे आहेत, हे आपलं भाग्य आहे. आणि ही जी मी काही त्या ठिकाणी परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली, मला अतिशय चांगले इनपुट हे त्या ठिकाणी खडके साहेबांनी दिले, फुटाळे साहेबांनी दिले. काय असायला हवं, काय करायला हवं, काय परिस्थिती आहे, इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, त्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी जे मला पॉईंट्स दिले ते मी माझ्या वतीने त्या ठिकाणी मांडले. परंतु मला याचा आनंद आहे की त्याचा सकारात्मक दृष्टिकोन सरकारने ठेवला. आणि कधीच नाही तुमच्या माहितीसाठी सांगते की लक्षवेधी 2दा पुढे गेली, ही लक्षवेधी 3ऱ्यांदा हिअरिंगला आहे. परंतु त्या लक्षवेधीचा पाठपुरावा आम्ही केला की लक्षवेधी लागलीच पाहिजे आणि याच्यावरती बोलणं. कारण जोपर्यंत आपण बोलणार नाही, त्या विषयावरती चर्चा चालू होणार नाही, तोपर्यंत त्याचं सोल्युशन साहेब मिळणार नाही आपल्याला. आणि म्हणून आपण तो विषय घेतला. व्हिजिलन्स सारखा विषय, IPC 411 सारखा विषय, हे कधी न होणारे विषय होते. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चितपणे सोनारांच्या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष घातलं. आणि आज देशामध्ये आपलं एकमेव महाराष्ट्र आहे की जिथे व्हिजिलन्सची कमिटी आहे. आज देशामध्ये एकमेव आपलं महाराष्ट्र आहे ज्या ठिकाणी IPC 411 म्हणजे BNS 317 जे अटी आहे त्या शिथिल करण्यात आल्या आहेत. आणि याचं सगळं क्रेडिट हे त्याचं देवेंद्रजी फडणवीस आहे. त्यांनी आपल्या या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण गोल्ड व्हॅल्यूअरची जी काही एसओपी बनवणार आहोत, आधी एक समिती गठीत करणार आहोत. त्या समितीचं राज्यस्तरावरती बैठक होईल. काय असावं, कसं असावं, बाहेर काय चाललंय, आपल्याकडे कशा पद्धतीने करता येईल, RBIचे याच्यासाठी काय रूल्स आहे, मग ते कसे काय ज्या बाकीच्या बँकांकडनं मानले जात नाही. आणि जी एसओपी असेल ती एसओपी नॅशनलाइज बँक, कोऑपरेटिव्ह बँक, क्रेडिट सोसायट्या म्हणजे पतसंस्था आणि तुमच्या काय म्हणतात सहकारी बँका आणि नॅशनलाइज बँका या सगळ्यांना अनिवार्य असेल अशा पद्धतीची एसओपी आपण या ठिकाणी राज्यामध्ये आणणार आहोत. मला आनंद वाटला की आज वेळात वेळ काढून त्या ठिकाणी पंकजी या ठिकाणी आले, आपल्या सगळ्यांशी बोलले, आपल्या घरातला भाऊ आहे. आणि म्हणून मला फक्त याचंच वाईट वाटलं की एखादा मंत्री जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याची संख्याबळ किती असलं पाहिजे. तर निश्चित याच्या पुढे कुणालाही बोलवताना आधी आपली संख्या चेक करा. ही गोष्ट खरी, त्यांनी एक कोतवालाचा किस्सा सांगितला, त्यातनं आपल्याला
प्रत्येक जिल्ह्यातनं व्हॅल्यूज कसे येतील त्याची व्यवस्था आपण सगळ्यांनी मिळवली पाहिजे. आणि मग काय होतं की ज्या वेळेला आपल्याकडे कोण नेतृत्व येतं तेव्हा त्यांच्याही लक्षात येतं की बाबा खरंच यांना किती कळकळीची गरज आहे. मी जसं म्हटलं की जसं आपण म्हणतो की मी सोनार आहे तर त्यांचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो. इनपुट या कमी हा पहिला प्रश्न असतो. आता सगळ्या सोनारांकडे लोकांना वाटतं की यांच्या कपाटांमध्ये कपडे नाही आहेत, सोन्याच्या चिप्सच भरले आहेत. असं लोकांचं काही ज्वेलर्स मोठमोठी दुकानं आहेत आमची, मोठी दुकानं पण आमची आहेत, मोठे मोठे ज्वेलर्स पण आम्ही आहोत, नामांकित लोक आम्ही आहोत. पण आमच्याकडे असं काही छोटे घटक सुद्धा आहेत आणि तेही आमच्या समाजाचा भाग आहे, आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. त्यांना मराठी सुरू करायला जमणार नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ज्या व्हॅल्यूजसाठी आपण ही लढाई लढतोय त्या व्हॅल्यूजचा सुद्धा सहभाग हा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असायला हवा याची काळजी आपण येणाऱ्या दिवसामध्ये नक्की घेऊया. पद्मिनीताई शंकरशेठ यांचे विशेष आभार. नेहमी आपल्या समाजासाठी पुढाकार घेतात. आज त्यांनी हॉल उपलब्ध करून दिला, आपल्या सगळ्यांना इथे बोलवलं, जेवणाची व्यवस्था केली. हे नेहमीच त्यांचं प्रेम हे आपल्यासोबत असतं. म्हणजे तुम्ही तसं बघत होतं की खूप मोठी मोठी लोक आपल्या समाजात आली नाही आहेत पण 100%. परंतु काहीतरी समाजासाठी करण्याची ताकद आपण त्याला म्हणतो किंवा एक जो पुढाकार म्हणतो तो अगदी नानांपासून चालत आलेला वसावांचा पद्मिनीताई शंकरशेठ आणि त्यांचे सगळे लोक हे आजही पुढे नेत आहेत याचा सुद्धा मनापासून आनंद वाटतो. मला या संपूर्ण सगळे जे आता कार्यकारिणी आहे गोल्ड व्हॅल्यू असोसिएशनची त्यांना मी मनापासून आभार मानतो. पितळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. वय काय नाही आणि ह्या वयामध्ये सुद्धा त्यांची जी कळकळ आहे कामाची बघा काम सगळेच करतात पण एका विषयाला घेऊन जी कळकळ असते ती सतत मला फोन करणं मी फोन नाही उचलले गेले काम नाही उचलत असं नाही होत. आता बघा आता मी या कार्यक्रमामध्ये फोन माझ्याकडे नाहीये तर ते ज्यांचे फोन येतील ते म्हणतील तिकडे त्यांनी आमचे फोन करायचे. आरबी कुठे गेले तुमच्यासाठी विशेष कारण त्यांची तक्रार असते माझे फोनच उचलत नाही. अरे आता तर मला हे सांगायचं की किती कळकळीने माणूस बोलतो. चित्राताई हे व्हायला पाहिजे. बघा तुम्ही त्यांनी मला समजवलं मला नव्हतं माहिती गोल्डवॅल्यूचा प्रश्न काय. त्यांनी मला सांगितलं की काही आज आपल्या समाजातले कित्येक लोक असे आहेत की ज्यांचं घरच याच्यावरती चालतं. भांडवल नाहीये, दुकान नाहीये, कारागिरी संपली, काय करणार. मग एक तुमच्या बँकेचं व्हॅल्युएशन करतात त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण असं असताना त्यांना पैसे मात्र मिळतात. एकदा बसून मी त्यांच्याकडनं विषय समजून घेतला आणि मग मी म्हटलं की आता पुढच्या अधिवेशनामध्ये कारण मला आठवतं पहिलं अधिवेशन होतं तेव्हा पहिला प्रश्न आपला उचललेला होता तो व्हिजिलन्स कमिटी आणि IPC 411. मला आनंद आहे की ते मी पूर्ण करू शकले. आताच्या अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न उचलला तो गोल्ड व्हॅल्यू असोसिएशनचा पुढच्या अधिवेशनापर्यंत तो सुद्धा क्लिअर होईल मला विश्वास आहे.